पहिले प्रेम भाग 8. विश्वासाच्या पायावर उभ्या असलेल्या नात्याला जेव्हा आपल्याच माणसांच्या कपटाचा तडा जातो तेव्हा पायाखालची जमीन सरकते. आदित्यला वाटत होते की त्याचे बाबा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, पण पडद्यामागून बाबांनीच अबोलीला विकत घेण्याचा करार आता उघडा पडणार होता. तनुजाच्या हाती लागलेले ते धक्कादायक सत्य सावंतांच्या सुखी संसाराला आग लागण्यासाठी पुरेसे होते. जेव्हा सावंतांच्या वडिलांचा हा क्रूर चेहरा आदित्यसमोर येईल तेव्हा त्या दोन जीवांवर काय बेतणार? आईचा अहंकार, बाबांचे कपट आणि या सगळ्याच्या मध्यभागी अडकलेले पहिले प्रेम. नात्यांच्या या महासंग्रामात आता कोणता नवा धमाका होणार? पहा, पहिले प्रेम या मालिकेचा हा अत्यंत थरारक, भावूक आणि फुल ड्रामाने भरलेला 8वा भाग. पहिले प्रेम भाग 8. अबोलीच्या चाळीतल्या त्या छोट्याशा घरात जेव्हा तनुजाने तो करारनामा वाचला तेव्हा तिला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. आनंद सावंत, ज्यांना ती एक आदर्श आणि समजूतदार वडील मानत होती, त्यांनी इतक्या खालच्या थराला जाऊन एका गरीब कुटुंबाच्या आर्थिकतेचा फायदा घेतला होता. अबोलीला महिना 50,000 रुपये आणि नवीन नोकरी देण्याच्या बदल्यात तिला मुंबई सोडून कायमचे गावी जाण्याचा आणि आदित्यच्या आयुष्यातून दूर होण्याचा हा सरळ सरळ सौदा होता. तनुजाने अबोलीच्या आईकडे पाहिले, ज्या हात जोडून रडत होत्या. मावशी, तुम्ही या करारावर सही का केलीत? तुम्हाला समजले नाही का की ते तुमच्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत? तनुजाने जड आवाजात विचारले. बाबा खोकत खोकत पुढे आले. बेटा, आमच्याकडे दुसरा कोणता पर्याय होता? माझ्या उपचारासाठी लाखो रुपये लागले. सावंतांच्या मुलाने रात्री धावून येऊन माझे प्राण वाचवले, पण त्याची आई आमच्या घरी येऊन आमच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगून गेली. आनंद सावंत जेव्हा दुसऱ्या दिवशी देवमाणूस बनून आले तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की जर अबोली इथेच राहिली तर आदित्य तिच्यासाठी घर सोडेल, स्वतःचे आयुष्य खराब करेल. त्यांनी आमच्या गरिबीवर पैशांचा मलम लावला आणि आम्हाला हा देशोधडीला लावणारा करार स्वीकारायला भाग पाडले. आम्ही आमच्या अबोलीच्या भविष्यासाठी आणि तिच्या सुखासाठी स्वतःचा स्वाभिमान विकला. बेटा, तनुजा ती फाईल हातात घेऊन तिथून बाहेर पडली. तिच्या मनात आता आदित्यबद्दल एक वेगळीच सहानुभूती आणि आदर निर्माण झाला होता. तिला जाणीव झाली होती की आदित्य आणि अबोलीचे प्रेम किती निखळ आहे. मी अशा घरात लग्न करून कशी सुखी राहू शकेन जिथे नाती पैशांनी विकत घेतली जातात? तनुजाने स्वतःच्या मनात एक मोठा निर्णय घेतला. ती सरळ तिच्या गाडीत बसली आणि तिने ड्रायव्हरला थेट त्याच कॅफेच्या दिशेने गाडी चालवण्यास सांगितले जिथे आदित्य तिची वाट पाहत असेल अशी तिला खात्री होती. तिकडे शहराच्या दुसऱ्या कोपऱ्यात असलेल्या त्या शांत कॅफेमध्ये आदित्य एका टेबलापाशी बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर आज कित्येक दिवसानंतर एक वेगळेच समाधान आणि आनंद दिसत होता. नुकतीच सुपरमार्केटच्या केबिनमध्ये अबोलीशी झालेली ती रोमॅन्टिक भेट आणि तिच्या केसात खोचलेले ते लाल गुलाबाचे फूल आठवून तो स्वतःशीच हसत होता. त्याला वाटत होते की त्याचे बाबा त्याच्या पाठीशी आहेत, त्यामुळे तो आईचे मन ही हळूच बदलेल आणि अबोलीला सन्मानाने आपल्या आयुष्यात घेऊन येईल. तितक्यात कॅफेचा दरवाजा उघडला आणि तनुजा आत आली. तिच्या हातात ती काळ्या रंगाची गुप्त फाईल होती. तिचा चेहरा अत्यंत गंभीर आणि रागीट दिसत होता. ती थेट आदित्यच्या टेबलपाशी आली आणि तिने ती फाईल टेबलावर रागाने आदळली. तनुजा, काय झाले? तू एवढी का चिडली आहेस? आणि लंचसाठी एवढा उशीर? आदित्यने हसत विचारले. आदी, शट अप. तुझे हे हसणे बंद कर आत्ताच्या आत्ता, तनुजा जोरात ओरडली, ज्यामुळे कॅफेमधील इतर लोक त्यांच्याकडे पाहू लागले. काय झाले तनुजा? तू अशी का बोलते आहेस? आदित्य गोंधळला. तुला जाणून घ्यायचे आहे ना काय झाले आहे? मग ही फाईल उघड आणि वाच. स्वतःच्या डोळ्यांनी वाच की ज्या बाबांना तू जगातले सर्वोत्तम बाबा मानतोस त्यांनी तुझ्या पाठीत कसा खंजीर खोपसला आहे. तनुजाने फाईल्स आदित्यच्या दिशेने ढकलली. आदित्यने आश्चर्याने आणि संशयाने ती फाईल हातात घेतली. त्याने फाईल उघडली आणि आतील कागदपत्रे वाचायला सुरुवात केली. जसा तो एक एक ओळ वाचत गेला तसा त्याच्या चेहऱ्यावरील तो आनंद एका सेकंदात नाहीसा झाला. त्याचे डोळे विस्फारले, हात थरथरू लागले आणि कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. त्या कागदावर त्याच्या स्वतःच्या बाबांची सही होती
आणि समोर अबोलीच्या आईची सही होती. अबोलीला 1 महिन्याच्या आत मुंबई सोडायला लावण्याचा करार. हे हे खोटे आहे. माझे बाबा असे कधीच करू शकत नाहीत. त्यांनी मला अबोलीला भेटायला पाठवले. त्यांनी तिला नवीन नोकरी दिली. आदित्याचा आवाज भीतीने आणि धक्क्याने कापायला लागला. आधी डोळे उघडे ठेव. त्यांनी तिला नवीन नोकरी यासाठी दिली जेणेकरून ती मॉलमधून बाहेर पडेल आणि तुझ्या आईच्या नजरेतून दूर होईल. आणि हा करार त्यांनी तिच्या गरिबीचा आणि अतिकतेचा फायदा घेऊन केला आहे. तुझा मोबाईल त्यांनी कपाटातून चोरला नव्हता, तर तुझ्या आईच्या संमतीने तुला या जाळ्यात अडकवण्यासाठी ही सगळी खेळी रचली होती. तनुजाने संपूर्ण सत्य त्याच्यासमोर मांडले. आदित्यच्या डोळ्यांतून नकळत पाण्याचे 2 थेंब त्या कागदावर पडले. त्याचा स्वतःच्या वडिलांवरून विश्वास पूर्णपणे उडाला होता. दुपारचे 4:30 वाजले होते. सावंत बंगल्याच्या हॉलमध्ये वसुंधरा सावंत अत्यंत आनंदात बसल्या होत्या. त्यांनी नुकतीच पंडितजींशी बोलून आदित्य आणि तनुजाच्या साखरपुड्याची तारीख येत्या रविवारची पक्की केली होती. आनंद सावंतही त्यांच्या शेजारी बसून चहा पीत होते. घरात मिठाईचे बॉक्स आणून ठेवले होते. तितक्यात मुख्य दरवाजा अत्यंत जोरात उघडला गेला. आदित्य आत आला. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. चेहऱ्यावर हिंस्र भाव आणि हातात त्या काळ्या रंगाची फाईल होती. त्याच्या मागे तनुजाही अत्यंत गंभीर चेहऱ्याने आत आली. आदी, आलास का बाबा? बघ, तुझ्यासाठी एक खूप मोठे सरप्राईज आहे. येत्या रविवारी तुझा आणि तनुजाचा साखरपुडा ठरवला आहे आम्ही. वसुंधरा यांनी आनंदाने उठून सांगितले. बंद करा तुमचे हे लग्न आणि साखरपुड्याचे नाटक. आदित्य इतक्या जोरात ओरडला की वसुंधरा यांच्या हातातील चहाचा कप खाली पडून त्याचे तुकडे झाले. घरातली सगळी शांतता एका सेकंदात संपली. आदी, हे काय वागणे आहे? आईवर असा ओरडतोस काय? आनंद सावंत यांनी कडक आवाजात विचारले. बाबा, तुम्ही माझ्याशी बोलूच नका. आदित्य धावत पुढे गेला आणि त्याने ती फाईल थेट आनंद सावंत यांच्या चेहऱ्यासमोर धरली. मला सांगा, ही सही कोणाची आहे? हा करारनामा कोणी केला? उत्तर द्या मला आत्ताच्या आत्ता. आनंद सावंत यांनी ती फाईल पाहिली आणि त्यांच्या चेहऱ्यावरील तो शांत देवमाणसासारखा मुखवटा गळून पडला. त्यांचे चेहरे फिके पडले. वसुंधरा यांनी ती फाईल हातात घेतली आणि वाचली. त्या हसल्या. हो, हा करार तुझ्या बाबांनी माझ्या सांगण्यावरूनच केला आहे. यात काय चुकले? त्या चाळीतल्या मुलीला तिच्या लायकीनुसार पैसे मिळाले आणि आम्हाला आमचा मुलगा परत मिळाला. आई, तू गप्प बस. आदित्यने रागाने भिंतीवर हात मारला, ज्यामुळे तिथली काच फुटली. बाबा, मी तुमच्यावर देवासारखा विश्वास ठेवला होता. मला वाटले तुम्ही माझ्या प्रेमाची किंमत ओळखली, पण तुम्ही तर बिझनेसमॅन निघालात. तुम्ही माझ्या प्रेमाचा, अबोलीच्या गरिबीचा आणि तिच्या कुटुंबाच्या अगतिकतेचा सौदा केलात. तुम्हाला लाज नाही वाटली का? एका 22 वर्षाच्या मुलीचे आयुष्य पैशाने विकत घेताना? आदित्यच्या डोळ्यांतून रागाचे आणि दुःखाचे अश्रू एकत्र वाहत होते. आनंद सावंत खाली मान घालून उभे राहिले. आदी, मला तुझा संसार वाचवायचा होता. तू जर तिच्या मागे गेला असतास तर या घरात रोज भांडणे झाली असती. संसार वाचवायचा होता की स्वतःची खोटी प्रतिष्ठा वाचवायची होती? आदित्यने त्यांना मध्येच बोलताना तोडले. तुम्ही आज माझ्या नजरेतून पूर्णपणे पडला आहात बाबा. तुम्ही मला आणि अबोलीला फसवले आहे. मला अशा घरात 1 मिनिटही राहायचे नाही जिथे माणसांपेक्षा पैशाला जास्त किंमत दिली जाते. त्याचवेळी सुपरमार्केटमध्ये आपले काम संपवून अबोली घरी पोहोचली होती. घरात शिरताच तिने पाहिले की तिची आई आणि बाबा दोघेही कोपऱ्यात बसून रडत आहेत. आई, बाबा, काय झाले? तुम्ही दोघे का रडत आहात? बाबांची तब्येत पुन्हा खराब झाली का? अबोलीने घाबरून विचारले. तिच्या आईने हुंदके देत सांगितले. अबोली, आज आपल्या घरी आदित्य सरांची होणारी बायको तनुजा मॅडम आल्या होत्या. त्यांच्या हाती तो आनंद सावंत साहेबांचा करारनामा लागला आहे. त्यांनी तो वाचला आणि त्या निघून गेल्या. आता काय होणार ग? आदित्याला हे जर समजले तर? अबोलीच्या हातातली बॅग जमिनीवर पडली. तिचे डोळे विस्फारले. ज्या सत्याची तिला सर्वात जास्त भीती होती ते सत्य आता उघडे पडले होते. आदित्यला जेव्हा समजेल की त्याच्या स्वतःच्या बाबांनी अबोलीला गावी पाठवण्यासाठी पैशांचा सौदा केला आहे, तेव्हा त्याच्या मनावर काय बीतणार?
या विचाराने अबोलीचे शरीर थरथरू लागले. मी नाही राहू शकत इथे. आई, बाबा, आपण आत्ताच्या आत्ता गावी निघूया. मला आदित्यचे घर तोडायचे नाहीये. त्याच्या आईबाबांमध्ये माझ्यामुळे वाद नकोत. अबोली रडत रडत आपली कपड्यांची पिशवी भरू लागली. ती प्रचंड मानसिक ताणाखाली होती. तितक्यात चाळीच्या बाहेर एका कारचा मोठा ब्रेक लागल्याचा आवाज आला. अबोलीने खिडकीतून पाहिले तर आदित्य आपल्या हातावर पट्टी बांधलेल्या अवस्थेत घरात काच लागल्यामुळे गाडीतून उतरला. तो धावतच तिच्या घराच्या दिशेने येत होता. आदित्यने अबोलीच्या घराचे दार जोरात ढकलले. तो घरात आला. त्याचे विस्कटलेले केस, रडवेले डोळे आणि हातावरील रक्ताची पट्टी पाहून अबोलीचे काळीज सुकले. ती धावत त्याच्या जवळ गेली. आदित्य, हे काय केले स्वतःचे? तुझ्या हाताला काय झाले आहे? तिने त्याचा हात आपल्या हातात घेतला. तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. आदित्यने कोणताही विचार न करता अबोलीला अत्यंत घट्ट वेड्यासारखी मिठी मारली. यावेळी ती मिठी रोमॅन्सची नव्हती, तर ती एका तुटलेल्या मनाचा आक्रोश होती. अबोली, मला माफ कर. माझ्या कुटुंबाने, माझ्या स्वतःच्या बाबांनी तुझ्याशी आणि तुझ्या गरिबीशी खेळ खेळला. त्यांनी तुला या शहरातून हाकलून लावण्याचा करार केला. मला खूप लाज वाटते स्वतःची. आदित्य तिच्या खांद्यावर डोके ठेवून एका लहान मुलासारखा ढसाढसा रडला. अबोलीने त्याला स्वतःपासून थोडे बाजूला केले आणि त्याचे अश्रू पुसले. आदित्य, शांत हो. तुझ्या बाबांची काहीच चूक नाहीये. त्यांनी जे केले तुझ्या चांगल्यासाठीच केले. आपली लायकी नाहीये रे एकत्र राहण्याची. तू प्लीज तुझ्या घरी परत जा आणि आईबाबांनी ठरवलेल्या तनुजाशी लग्न कर. मला विसरून जा आधी. नाही अबोली, मी त्या घरात पुन्हा कधीच पाऊल ठेवणार नाही. आदित्यने तिचे दोन्ही खांदे पकडून अत्यंत कडक आवाजात सांगितले. मी माझ्या घरच्यांचा, पैशांचा, माझ्या त्या आलिशान बंगल्याचा आणि माझ्या प्रोजेक्ट मॅनेजरच्या नोकरीचा या क्षणी त्याग केला आहे. मी रिकाम्या हाताने घरातून बाहेर पडलो आहे. आता त्या जगात माझे तुझ्याशिवाय कोणीच नाही. अबोली, तू मला स्वीकारणार का? आपण दोघे मिळून एक नवीन जग उभे करूया, जिथे फक्त आपले प्रेम असेल. आदित्यचा हा प्रचंड मोठा आणि धक्कादायक निर्णय ऐकून अबोली स्तब्ध झाली. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. एका साध्या चाळीतल्या मुलीसाठी आदित्यने स्वतःचे घर, श्रीमंती, आईवडील आणि एवढी मोठी नोकरी एका झटक्यात सोडून दिली होती. पण खरा महा ट्विस्ट तर पुढे होता. आदित्यने घर सोडल्याचे समजताच वसुंधरा सावंत आणि आनंद सावंत शांत बसणारे नव्हते. ते अबोलीच्या कुटुंबाला पोलिसात अडकवण्याचा किंवा आदित्यला जबरदस्तीने परत नेण्यासाठी कोणते नवीन चक्रव्यूह रचणार. तनुजा आता आदित्यच्या या निर्णयावर काय पाऊल उचलणार? आणि अबोली आदित्यला आपल्या घरात आश्रय देणार की त्याच्या भविष्यासाठी त्याला स्वतःपासून दूर ढकलून देणार? कथेचा हा भाग एका अत्यंत श्वास रोखून धरणाऱ्या, भावूक आणि सस्पेन्स वळणावर थांबला. पुढील भाग पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा. धन्यवाद.